मित्रांनो, घटस्फोटाची आपल्या समाजामध्ये लग्ना इतकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त चर्चा होते, ती म्हणजेच ग्रे डिवोर्सची. जोडीदारांचं एकमेकांशी पटत का नाही हे त्यांनाच माहीत असतं. बाकीच्यांना मात्र धक्का बसतो की यांचं तर सगळं चांगलं चाललं होतं, मुलं बाळ आहेत, मग एकदम काय बिनसलं, घटस्फोट का घेत आहेत. त्यात काही जण घटस्फोटानंतरही मित्र असतात, एकमेकांना आनंदानं भेटतात, कधी कधी रात्रीसुद्धा एकत्र राहतात, मुलांसह सहलीला जातात, मुलांचं पालन पोषण करतात, आणि काही मात्र आपल्या नात्याची धुनी जाहीर समाज माध्यमांमध्ये धुतात. आणि आता सध्या चर्चा आहे ती म्हणजेच ग्रे डिवोर्सची. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट असाच गाजला. त्यानंतर अनेकांना ग्रे डिवोर्स ही संकल्पना समाज माध्यमांमध्ये समोर आली. तर नक्की हे प्रकरण आहे तरी काय, हा ग्रे डिवोर्स म्हणजे नक्की काय ते आधी समजून घेऊ. मित्रांनो, ग्रे डिवोर्स म्हणजे वयाची 50 गाठलेल्यांनी घेतलेला घटस्फोट. ज्यांनी अनेक वर्ष एकत्र संसार केला, मुलंही मोठी झाली आणि त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं, त्याला म्हणतात ग्रे डिवोर्स. 1990च्या दशकापासून याचं प्रमाण वाढलंय. अमेरिकेमध्ये तर दर 4 पैकी 1 घटस्फोट हा 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जोडप्यांचा होतो. आता ग्रे घटस्फोट किंवा ग्रे डिवोर्स होतो तरी कशामुळे? तर ग्रे डिवोर्स होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. एकमेकांशी न पटणं, नात्यामध्ये रसच नसणं, मनासारखं जगण्याची ओढ, आर्थिक स्वातंत्र्य, जीवनशैलीविषयी वेगवेगळ्या कल्पना किंवा नवीन जोडीदार आवडणं. आर्थिकदृष्ट्या दोघे एकमेकांवरती अवलंबून नसल्यानं केवळ पैसा आणि सुरक्षितता म्हणून किंवा लोक काय म्हणतील म्हणून एकत्र राहणं आता हल्ली कमी झालंय, आणि म्हणून हा ग्रे डिवोर्स हा घेतला जातो. तर मग मित्रांनो, भारतामध्येही हे फॅड आता वाढायला लागलंय, परंतु आपल्या एकंदर पूर्ण व्यवस्थेसाठी ही गोष्ट फारच घातक आहे. तर मग मित्रांनो, ग्रे डिवोर्स विषयी तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.